समजा तुम्हाला एका कंपनीत नोकरी मिळाली, तिथे तुम्हाला महिन्याला 15 ते 20 हजार रुपये पगार मिळणार आहे. पण ती नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला डोनेशन म्हणून 5 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. तुम्ही ती नोकरी स्वीकाराल का? शंकाच नाही. तुम्ही म्हणाल, हा निव्वळ वेडेपणा आहे. पण आपल्या महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणात दर 5 वर्षांनी हाच वेडेपणा अत्यंत पद्धतशीरपणे घडतो. एका जिल्हा परिषद सदस्याला मिळणारा अधिकृत पगार किंवा मानधन हे जेमतेम काही हजारात असतं, पण तोच उमेदवार निवडणूक जिंकण्यासाठी 5 ते 10 कोटी रुपये खर्च करतो. मग प्रश्न हा उरतो की हा उमेदवार इतका मूर्ख आहे का, की जो 15 लाखांच्या कमाईसाठी 5 कोटी रुपये पणाला लावतोय, की यामागे असं काही अर्थकारण दडलंय जे आपल्याला कधीच समजत नाही. आज आपण या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीचे ते काळं वास्तव उलगडणार आहोत, जे सामान्य मतदाराला कधीच सांगितलं जात नाही. हा व्हिडिओ फक्त माहिती नाही, तर लोकशाहीच्या नावाखाली चालणाऱ्या एका मोठ्या बिझनेस मॉडेलचा पर्दाफाश आहे. निवडणुकीचा खर्च नेमका कुठे होतो हे समजून घेण्यासाठी आपल्याला गावागावातल्या राजकारणाचा अभ्यास करावा लागेल. जेव्हा एखादा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरतो, तेव्हापासूनच पैशांचा पाऊस सुरू होतो. सुरुवातीला दिसणारा खर्च हा केवळ दिखावा असतो. यात उमेदवारी अर्ज, हजारो बॅनर, पोस्टर आणि प्रत्येक चौतकात लागणारे भव्य फ्लेक्स येतात. पण हा तर फक्त हिमनगावरचं टोक आहे. खरा खर्च सुरू होतो तो म्हणजे वाहन आणि यंत्रणा यावर. प्रत्येक गावात गाड्या फिरण्यासाठी गाड्यांचे ताफे, त्यांचं दररोजचं हजारो रुपयांचं इंधन आणि ड्रायव्हर्सचा पगार, यातच लाखो रुपये खर्च होतात. त्यासोबतच कार्यकर्त्यांची फौज सांभाळणं हे सर्वात कठीण काम असतं. या कार्यकर्त्यांना रोजचा चहा नाश्ता, 2 वेळचं मटण जेवण आणि वरून खर्चाला दिलेलं पाकिट, हा आकडा कोटींच्या घरात जातो. पण मित्रांनो, एक इनव्हिजिबल खर्च असतो जो कोणत्याही हिशोबात येत नाही. याला राजकारणात सहकार्य मिळवण्यासाठीचा खर्च म्हणतात. इतर छोटे गट आपल्या बाजूने वळवण्यासाठी किंवा प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या प्रभावाखालील मतं फोडण्यासाठी जी छुप्या पद्धतीने देवाणघेवाण होते ती कोणालाच दिसत नाही. सर्वात भयानक वास्तव म्हणजे मतदार व्यवस्थापन. निवडणुकीच्या आदल्या रात्री जे काही घडतं, ज्याला आपण ओपन सिक्रेट म्हणतो, तिथेच खऱ्या अर्थाने कोटींचा हिशोब लागतो. निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद उमेदवारासाठी 6 ते 9 लाख रुपयांचं खर्च मर्यादा ठरवून दिली असली तरी प्रत्यक्ष प्रचारात हा आकडा 10 ते 15 पटींनी जास्त असतो. मग हा अफाट पैसा नेमका येतो कुठून? हा पैसा येतो कंत्राटदाराकडून. अनेक मोठे कंत्राटदार उमेदवाराला ॲडव्हान्स स्वरूपात फंड देतात, कारण त्यांना माहीत असतं की हा उमेदवार निव्वळ सदस्य नाही, तर भविष्यातील कामांचा ATM होणार आहे. आणि ज्या पक्षाकडून तो उभा राहतो तो पक्ष पण पैसे खर्च करतो. आता आपण कागदावरचं गणित पाहूया. एका जिल्हा परिषद सदस्याला 5 वर्षात काय मिळतं? त्यांना मिळतो फक्त मानधन आणि भत्ता. महाराष्ट्रात जिल्हा परिषद सदस्याला महिना 20-25 हजाराच्या आसपास मानधन मिळतं. त्यासोबत बैठकीला उपस्थित राहिल्याबद्दल मिळणारा दैनिक भत्ता आणि प्रवासाचा खर्च दिला जातो. जर आपण 5 वर्षाच्या मानधनाचा आणि भत्त्याचा विचार आणि हिशोब लावला तर तो आकडा जास्तीत जास्त 15 ते 20 लाखांच्या वर जात नाही. आता विचार करा, ज्या पदावरून 5 वर्षात फक्त 20 लाख रुपये अधिकृत उत्पन्न मिळणार आहे, त्या पदासाठी 5 ते 10 कोटी रुपये खर्च करणारा माणूस समाजसेवक असूच शकत नाही. मग हा व्यवहार कशाचा आहे? हा व्यवहार आहे सत्तेच्या चावीचा. जिल्हा परिषद हे ग्रामीण भागातील मिनी मंत्रालय मानलं जातं. रस्ते, पाणीपुरवठा, शाळांची दुरुस्ती, आरोग्य केंद्र आणि कृषी योजना अशा अनेक विभागांचा कोट्यवधींचा निधी या सदस्याच्या सहीने वाटला जातो. त्यामुळे येथे झालेली 5 कोटींची गुंतवणूक ही पुढच्या 5 वर्षात 25 कोटींच्या नफ्यात बदलण्यासाठी केली जाते. हा तोटा सहन करून राजकारणात येणारा प्रत्येक जण हा गुंतवणूकदार असतो. जो पैसा त्याने मतदारांना वाटला आहे, तोच पैसा तो विकासाच्या कमिशनमधून वसूल करणार असतो. आता आपण त्या मुद्द्यावर येऊया जो सर्वात महत्त्वाचा आहे. पैसा परत कसा येतो? राजकारणात पॉवर म्हणजे ॲक्सेस. जिल्हा परिषदेला राज्य आणि केंद्र सरकारकडून दरवर्षी शेकडो कोटी निधी मिळतो. या निधीचं वाटप कसं करायचं आणि कोणत्या कंत्राटदाराला काम द्यायचं यावर सदस्यांचा मोठा प्रभाव असतो. इथूनच कंत्राट कमिशन चक्र सुरू होतं. प्रत्येक कामात ठराविक टक्केवारी ठरलेली असते. समजा एखाद्या गावाच्या रस्त्यासाठी 1 कोटींची निधी मंजूर झाला तर त्यातले 15 ते 20% पैसे हे कमिशन म्हणून बाजूला काढले जातात. आता हे मी इथं थोडं सांगतोय, पण यापेक्षा जास्त असतं. हे गणित अगदी साधं आहे. जर 1 कोटीच्या कामात 20 लाख रुपये कमिशन मिळत असेल तर 5 वर्षात होणाऱ्या शेकडो कामांमधून हा उमेदवार निवडणुकीत केलेला खर्च व्याजासह वसूल करतो. पण याचा सर्वात मोठा फटका बसतो तो कामाच्या गुणवत्तेला. जेव्हा कंत्राटदाराला 20% कमिशन द्यावं लागतं, जे की जास्तच असतं, तेव्हा तो कामाच्या साहित्यात तडजोड करतो. सिमेंट कमी वापरलं जातं, डांबराचा थर पातळ होतो, काम कमी दर्जाचं पण बिल पूर्ण, हे या सिस्टीमचं ब्रीदवाक्य बनतं. हे केवळ रस्ते खोदत नाहीत, तर आपले टॅक्सचा पैसा उकडला जातो. आता हे सगळं मी काय हवेत बोलतोय का? तर नाही. याचे जिवंत पुरावे आपल्या आजूबाजूला आहेत. मार्च 2025 मध्ये पुन्हा जिल्हा परिषदेत घडलेलं प्रकरण आठवा.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जेव्हा तिथल्या बांधकाम विभागाच्या इंजिनियर्सच्या घरावर छापे टाकले तेव्हा काय सापडलं? 1.2 कोटी रुपयांची रोख रक्कम आणि अफाट सोनं. हे पैसे कुठून आले होते? हे पैसे कंत्राटदाराची बिले मंजूर करण्यासाठी घेतलेले कमिशन होतं. जर एका इंजिनियरकडे कोटी रुपये सापडतात तर ज्या नेत्यांच्या शिफारसीने ही कामं मिळतात त्यांच्याकडे किती पैसे असतील? तसंच कोल्हापूर जिल्हा परिषदेत निधीचा गैरवापर झाल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं. या घटना सांगतात की जिल्हा परिषद हे भ्रष्टाचाराचं केंद्र बनलं आहे. 15व्या वित्त आयोगाचा निधी जो थेट गावाच्या विकासासाठी असतो त्यातही टेंडर मॅनेजमेंट करून डल्ला मारला जातो. सायकली वाटप असो किंवा सौर दिवे बसवणं असो, 10,000ची वस्तू कागदावर 25,000ला दाखवून मधली रक्कम लाटली जाते. हेच ते रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट आहे जे निवडणुकीत पैसे वाटताना उमेदवाराच्या डोक्यात असतं. मग या दलालीला जबाबदार कोण? फक्त उमेदवार नाही, आपली प्रशासकीय यंत्रणा आणि आपण मतदार सुद्धा तितकेच जबाबदार आहोत. जिल्हा परिषदेतील प्रत्येक फाईल एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर सरकवण्यासाठी एक अघोषित रेट कार्ड असतं. प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी यांचं हे साठलोट ग्रामीण विकासाला पोखरून काढतं. पण सर्वात दुर्दैवी गोष्ट म्हणजे आपली मतदान करण्याची पद्धत. आपण जेव्हा निवडणुकीच्या काळात 500,000 रुपये घेऊन किंवा जेवणावळी स्वीकारून धाब्यावर जाऊन तेव्हा आपण आपल्या 5 वर्षाच्या विकासाचा सौदा करतो. लोक पैसे घेतात आणि मग भ्रष्टाचारावर संताप व्यक्त करतात. हा एक मोठा विरोधाभास आहे. जर तुम्ही उमेदवाराकडून 500 रुपये घेतले असतील तर तुम्हाला त्याच्याकडे रस्त्याबद्दल किंवा शाळेबद्दल जाब विचारण्याचा नैतिक आधार राहत नाही. आपण पैशाच्या बदल्यात आपलं मत विकतो आणि पर्यायानं आपलं गाव आणि भविष्यही विकतो. म्हणूनच आज राजकारण हा केवळ श्रीमंतांचा खेळ झाला आहे. एखादा शिकलेला प्रामाणिक तरुण निवडणुकीला उभं राहण्याचं धाडस करू शकत नाही कारण त्याच्याकडे पैसा नाही. आता हे चित्र बदलणं कठीण असलं तरी अशक्य नाही. सर्वात आधी आपल्याला सोशल ऑडिट म्हणजे सामाजिक लेख परीक्षणाकडे वळावं लागेल. तुमच्या गावासाठी किती निधी आला आहे हे पाहण्याचा अधिकार तुम्हाला आहे. माहितीचा अधिकार वापरा. गावातील कामाच्या गुणवत्तेवर ग्रामसभेत प्रश्न विचारा. जोपर्यंत आपण प्रश्न विचारणार नाही तोपर्यंत ही लूट थांबणार नाही. दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे निवडणुकीतील खर्चावर सामाजिक बहिष्कार. जो उमेदवार पैसे वाटतो तो तुमची सेवा करायला नाही तर स्वतःची तिजोरी भरायला येतोय हे ओळखा. पारदर्शक कंत्राट प्रणाली आणि तंत्रज्ञानाचा वापर करून आपण या सिस्टीमला उत्तरदायी बनवू शकतो. पण या सर्वांची सुरुवात तुमच्या एका मतापासून होते. मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी मी फक्त तुम्हाला 2 प्रश्न विचारू इच्छितो. जर निवडणूक ही खरोखरच लोकसेवा असेल तर ती सर्वांना नफ्याची गुंतवणूक का वाटते? आणि जर ती एक गुंतवणूक असेल तर त्या गुंतवणुकीचा परतावा आपल्याच खिशातून आणि आपल्याच खराब रस्त्याच्या स्वरूपात का येतो? प्रश्न उमेदवारांचा नाही, प्रश्न आहे आपल्या संमतीचा. आपण 500 रुपयांच्या नोटेसाठी आपलं 5 वर्षाचं भविष्य विकायचं की आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि गावाच्या प्रगतीसाठी प्रामाणिक माणसाला साथ द्यायची हे आता तुम्हाला ठरवायचं आहे. लक्षात ठेवा, आज घेतलेले 500 रुपये उद्याच्या खड्ड्याची आणि भ्रष्टाचाराची किंमत आहे. तुम्हाला काय वाटतं? ही सिस्टीम कधी बदलेल? कमेंट्समध्ये तुमची मतं नक्की सांगा. हा व्हिडिओ प्रत्येक गावातील तरुणापर्यंत पोहोचवा कारण जागरूकता हीच क्रांतीची पहिली पायरी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.